हॅलो गाईज, तुम्ही बघितलं फर्स्ट पार्ट मध्ये आम्ही रस्ता चुकलेलो पण आम्ही व्यवस्थित घरी पोहोचलो। आता दुसरा दिवस उजाडला आहे आणि आम्ही कणकवली मधल्या नागवे गावात जात आहोत। आता आपण काल तर आपण बघितलंच की आपण खूप ठिकाणी फिरलो कणकवलीमध्ये। सो आता आपण ना नागेश्वराच्या मंदिरात आलो आहोत, त्यांचा उत्सव आहे। सो हे माझ्या मागे मंदिरच आहे, देव नागेश्वर यांचं प्रसन्न मंदिर आहे। सो आता या मंदिरात उत्सव आहे, सो त्या उत्सवासाठी आपण आलो आहोत। तर चला आज जाऊन पाहूया। हे नागवे गाव आहे आणि हे नागवे गावातलं नागेश्वराचं प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप छान आहे मंदिर। आणि ह्या मंदिरात आज सारवणाचा कार्यक्रम आहे। सारवण करणे म्हणजे या मंदिराच्या आतमध्ये बघा, तुम्ही आता बघालच, थोडंसं शेण वगैरे घेऊन सारवायचं, छोट्या जागेत गोल असा आकार करून, आणि त्याच्यावर रांगोळी वगैरे काढायची आणि रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवून फूल घालायचं। तर हे बघा, हे समोर बघताय तुम्ही, हे सर्वजण तेच करत आहेत। आणि या मंदिराच्या आतमध्ये शंकराची पिंड आहे, म्हणजे नागेश्वराची पिंड आहे आणि मस्त असं त्याचं दर्शन घेतलं ना की मन अगदी प्रसन्न होतं। आता इथे बघा, इथे सर्वजण सारवणाचं कार्यक्रम करतायत, म्हणजे सारवण करतायत। तुम्ही बघतच असाल, इथे काकी आजी आहे, इथे माझी मम्मी आहे आणि इथे माझी मावशी पण आहे। तर सर्वजण मिळून करतायत। ही माझ्या मम्मीची छोटी काकी आहे आणि शैला काकी पण इथे सारवण करते आहे, छान रांगोळी काढते आहे। सर्वजण इथे मस्त आनंद घेत आहेत, सर्व उत्साहाने सर्व कार्यक्रम पार पाडतोय। हे बघा किती मस्त मजा येते। आता आपण आत गाभाऱ्यात जात आहोत। इथे खूप मोठी लाईन लागलेली आहे, मम्मी मावशी सर्व उभे आहेत आणि आता आपण देवाचं दर्शन घेणार आहोत। ही पहा किती छान मस्त सजवलेलं आहे आत पिंड, किती शंकराची पिंड छान सजवलेली आहे। आतमध्ये आपण आता गाभाऱ्यात जाऊ ना तेव्हा बघू। हे बघा, आपण हळूहळू जाऊया, इथे देव पण आहेत। हे ते नंदीची पण छान मूर्ती आहे आणि सर्वीकडे ना उत्साहाचं वातावरण आहे, सगळेजण खूप आनंदात आहे। खूप छान आहे मंदिर, आहे खूप छान आहे देऊळ। सगळीकडे सगळेजण अगदी आनंदाने उत्साहाने लाईनीत व्यवस्थित जात आहेत। आणि बघा किती मस्त सजवलंय, खूप छान तऱ्हेने सजवलेले आहे। गाभाऱ्यातनं बाहेर आल्यावर इथे आम्ही प्रसाद घेत आहोत। माझी मावशी प्रसाद घ्यायला उभी आहे आणि हे बघा, हे आज इकडे महाप्रसाद जो देणार आहेत ते आमचे काका आजोबा आहेत, त्यांच्याकडनं महाप्रसाद आहे। आणि आता आम्ही निघालो आहोत पावणाई देवीच्या मंदिरात नागव्यामधल्या। सर्व पालांडे वगैरे सर्वांच्या बस आहेत तिथे, गावडे वगैरे।
आणि ही आपली सावंतांची आहे. पुढे जाऊन घे, सावंतांची वस आहे जागा. हा सेपरेट. हा सावंत लोकांची म्हणून इथे फक्त सावंतांची. हा सावंतांचं वस, सावंत वस त्याला म्हणतात. हे आपट्याचं झाड आहे का? त्याचं झाड. सोनं म्हणून देतो आपण ते. थँक्यू. तर इथे आपण बघत आहात, इथे महाप्रसादाचं चालू आहे, सगळेजण जेवत आहेत. तर हा महाप्रसाद माझे काका आजोबा श्री किसन बाबाजी सावंत यांच्याकडून आहे. आणि काकी, मम्मी आणि मावशी बसल्या आहेत. सगळेजण जेवणाचा छान आनंद घेत आहेत. जेवण सुद्धा खूप छान होतं, मस्त होतं. सो आम्ही देवळातनं आलो ते थेट आमच्या गावच्या मूळ घरी. ते हे आहे गावचं घर आमचं. खूप छान आहे, गावचा फील येतोय इथे आल्यावर. त्या आतमध्ये मम्मी आणि मावशी आहेत. ही आमची कॉमन रूम आहे सर्वांची. तुम्ही बघितलंच आहात की हे गावचं घर आहे आणि आम्ही आता इकडनं निघालो आहोत. आता पुढे आपण जाऊया. आता आम्ही आमच्या मूळ घरातून निघाल्यावर हे आमच्या शेजारीच वसिकाचं देऊळ आहे. देव वसिक प्रसन्न असं इथे लिहिलेलं आहे. हे वसिक देवाचं देऊळ आहे आणि सर्व आम्ही इथे पाया पडतो आहोत. गाईज इथे आम्ही आता आमच्या एका काकाकडे चाललोय. आम्हाला रस्ता कळत नाही, आमची रिक्षा इथेच आम्ही थांबवली आहे. आणि आता माझा मामा थोडा पुढे गेलेला शोधायला, पण त्याला पण काय कळलं नाही. तेव्हा हे बाईकवाले ते आम्हाला आता रस्ता दाखवतील, त्यांच्या मागे आम्ही जाऊ. एवढं या काकांच्या मागे येऊन पण इथे टाळ आहे, म्हणजे हे ते घर आहे की नाही आम्हाला माहिती नाहीये. रस्ता बहुतेक आम्ही चुकलेलो आहोत. आम्ही आलो तर आहे, आय थिंक सो हेच घर असावं, बट काय करणार आता, ते लोक घरीच नाहीये, टाळ लावलेलं आहे. सो ते येत आहेत आणि ते येत आहेत मागून. चला आता आपण थांबूया आणि वाट पाहूया. गाईज सो आय थिंक सो हा बंगलाच आहे. आम्ही आलो आहोत पण नेमकं टाळं आहे. सो आता आम्ही थांबलोय त्यांची वाट बघत. येतीलच, आम्ही खूप दमलोय, तुम्ही माझ्या फेसवरनच समजू शकता. गाईज या बंगला तर आहे, या माझ्या काकांचा, बट त्याच्या इथे ना जवळपास एक भूत बंगला सुद्धा आहे असं ही लोक म्हणतायत. पण तिकडे कोण जात नाही, पण ते असं नाव पडलेलं आहे त्याला, भूत बंगला. सो आम्ही थोडं घाबरलो, थोडं एक्साइटेड पण आहोत, पण तरी पण आम्ही इथे थांबलोय, थोडे वाट बघतोय काकांची. जानवली आहे आणि जानवलीला हा माझ्या दादाचा बंगला आहे आणि तिथे आम्ही आता आलेलो आहोत. कणकवलीतलं जानवली आहे, तिथे आलो आहोत. दादा तुमचं नाव सांगा. सखाराम रामचंद्र सावंत. हा दादा, आम्हाला ना हे झाडं तुम्ही जी लावली आहेत तुमच्या घराबाहेर त्याची थोडी माहिती देता. ते बघा, ते पहिलं फणसाचं झाड होतं लावलेलं, ते सुकलंय आता. अच्छा. सुकलं म्हणजे वीज पडली मला वाटतं जुलैमध्ये, ते सुकलंय. पुष्कळ फणस लागायचे.
आता हे सफेद चाफा आहे. सफेद चाफा. हा पिवळा चाफा आहे. हा ते रातांब्याचं झाड आहे. आणि तो आंबा आहे. आंब्याचं ते झाड ते आहे. आंब्याचं झाड आहे. आणि हे चिकूच आहे. चिकू मस्त लागलेत. वाव चिकू लागले. वाव छोटे छोटे छान आहेत. आणि ते समोर आहेत ना ह्याची मोगऱ्याची झाड आहेत. आतमध्ये खाली ही मोगऱ्याची ते लावलेली आहेत. मोगऱ्याची झाड आहे. थँक्यू. तुमचं घर खूप छान आहे. आम्हाला खूप आवडलं. थँक्यू. तुमच्या बंगल्याच्या टेरेसवर जायला बाहेरून रस्ता आहे. वाव सही आहे. वाव केवढी मोठी जागा आहे. मस्त रूफ. इथे फंक्शन्स वगैरे खूप छान करू शकता ना तुम्ही. खूप छान आहे. हो इथून चिकू जवळच दिसतात. एकदम मस्तच आहे. चिकू काढून उतरते ना चिकू आम्हाला. प्लेन असतं ते. ह्याला रामफळ म्हणतात. हे पण झाड आहे इथे. हे सीताफळांसारखं असतं. ओके. आता आम्ही परत निघालो आहोत. जिथे ज्या काकांच्या घरी उतरलो ना तिथे आम्ही परत निघालो आहोत. प्रवास करताना खूप मजा येते. आता आम्ही पोचलो सुद्धा. छान वाटतंय. परत घरी आलो फिरून. वा काकी एक एक पोज देते. एवढं फिरल्यानंतर परत घरी येऊन पण काकी फुल एनर्जेटिक आहे. वा 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 सही आहे. स्टॅमिना मस्त. सही आहे. तो आम्ही आता मॉर्निंग झाली आहे. आम्ही वॉक करतोय. हे समोर तुम्हाला दिसतंय ते भाज्या लावल्यात आणि बाजूला त्याच्या साड्यांनी झाकले म्हणजे कुठले गुरट येऊ शकणार नाहीत आणि त्रास देणार नाहीत. भाजी खाणार नाहीत. आता आम्ही बोटिंग साठी आलोय. तो बोटिंग वाला आहे की नाही माहित नाही पण सो खूप छान वाटतंय येऊन इथे. वाव शांतता आहे. निसर्गरम्य वातावरण. हाय मावशी आहे. मम्मी पण शूट करते. काकी चालते पुढे. बगळा दिसतोय या नदीच्या इथे. ते लांब तुम्हाला पण कळत असेल. मी कॅमेऱ्यातनं शूट करते जितकं माझ्याने होतंय. सही मस्त व्ह्यू आहे. आळूचं झाड आहे. हे जवळ घेतलं की हे बघा हे असे पानं आहेत ना यांची बघा आपोआप क्लोज झाली. सगळ्या प्रकारची पालेभाजी आहे तिथे. असं वेगवेगळी झाडं फुलं दाखवतात आणि म्हणतात ते कसलं सांगा. आता आम्ही फिरून घरी आलो आहोत आणि निघायची तयारी करणार आहोत. आता आम्ही निघालो आहोत पण आम्ही ना निघताना पहिलं हे भालचंद्र महाराजांच्या मठात आलो आहोत आणि इकडनं मग आम्ही स्टेशनवर जाणार आहोत. हा पहा मठ किती छान आहे भालचंद्र महाराजांचा. खूप छान आल्हाददायक वातावरण आहे. खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावर. भालचंद्र महाराजांचं दर्शन घेऊन आता आम्ही कणकवली स्टेशनवर आलेलो आहोत आणि आता आम्ही इथे ट्रेनची वाट बघत आहोत. हा सर्व प्लॅटफॉर्म दिसत आहेत आणि तर अशा तऱ्हेने हा माझा व्लॉग मी इथेच संपवते आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.